नेपाळच्या घाटात चाक घसरल्याने बस नदीत कोसळून भुसावळच्या 27 भाविकांचा मृत्यू झालेला आहे. पोखरा येथून काठमांडूला जाताना ही दुर्घटना घडली. 500 फूट खोल दरीत जखमींना हेलिकॉप्टरने नेण्यात आले. दरम्यान एक जण बेपत्ता आहे. भुसावळ येथील जळगाव जिल्ह्यातील या भाविकांनी 3 बसेस उत्तर प्रदेशच्या गोरखपूर येथून बुक केलेल्या होत्या. दरम्यान मनोकामना देवी यांचे दर्शन घेऊन पोखरा मार्गे काठमांडूकडे जात असताना एका दरीमध्ये ही बस कोसळली आणि ही मोठी दुर्घटना घडली. यामध्ये 27 जण ठार झाल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. तर 14 आहेत. एक जण बेपत्ता आहे. नेपाळ येथील सैनिक तसेच सुरक्षा रक्षकांनी प्रयत्न करून अनेकांचे जीव वाचवले. तसेच नेपाळ सरकारतर्फे देखील योग्य काळजी जखमींवर उपचार केले जात आहे. लवकरच मृत्यूदिवस भारतात आणण्याची तयारी देखील चालू झालेली आहे. दरम्यान ही दुर्दैवी घटना काळजाला लावणारी आहे. 20 तारखेस भुसावळ जळगाव येथून भाविक निघाले होते. अयोध्या येथील रामप्रभूचे दर्शन घेतले. तसेच गोरखपूर येथे देखील त्यांचे दर्शन झालेले होते. मनोकामना देवी येथे देखील दर्शन घेतले होते. दरम्यान या घटनेमुळे संपूर्ण महाराष्ट्रात शोक व्यक्त केला जात आहे. मनोकामना देवी येथून पोखराकडे जात असताना हा जो सामूहिक जो फोटो काढलेला आहे, हा फोटो त्यांचा अखेरचा फोटो ठरला. नाशिक जनमतसाठी चंद्रकांत धात्रक. सर्व माहिती अधिक सूत्रांच्या नुसार.